आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शेडगेवाडीत बोगद्याखाली पाण्याचे साम्राज्य, प्रवासी आणि विद्यार्थ्यांचा जीव मुठीत धरून प्रवास। प्रशासनाच्या 8 वर्षाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त, कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी। शिराळा तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या शेडगेवाडी येथील बोगद्याखाली पावसाचे पाणी साचून तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे। यामुळे येथून ये जा करणारे प्रवासी, नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून रस्ता पार करावा लागत आहे। गेल्या तब्बल 8 वर्षांपासून ही गंभीर समस्या कायम असून प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। शेडगेवाडी हे परिसरातील प्रमुख व्यापारी केंद्र असल्यामुळे येथे दररोज मोठी गर्दी असते। तसेच हा रस्ता प्रसिद्ध चांदोली धरणाकडे जाणारा मुख्य मार्ग असल्याने या मार्गावर 24 तास वाहनांची व प्रवाशांची मोठी वर्दळ असते। मात्र दरवर्षी पावसाळ्यात या बोगद्याखाली मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहते। साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकीस्वार पाण्यात घसरून पडले असून येथे लहान मोठे अपघात घडले आहेत। या साचणाऱ्या पाण्याबाबत स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी गेल्या 8 वर्षात अनेकदा संबंधित अधिकाऱ्यांकडे आणि शासनाकडे निवेदन देऊन तक्रारी केल्या आहेत, परंतु लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे। प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळेच आज विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना दररोज मृत्यूच्या दाढेतून प्रवास करावा लागत आहे। एकीकडे शासन विकासाचे मोठे दावे करत असताना दुसरीकडे मुख्य रस्त्यावरील बोगद्यात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी साधी यंत्रणा उभी करू शकलेले नाही, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत। एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता प्रशासनाने तातडीने या साचलेल्या पाण्याचा कायमस्वरूपी निचरा करण्याची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी शेडगेवाडी आणि परिसरातील ग्रामस्थांमधून केली जात आहे। माझे नाव सतीश शामराव पाटील, राहणार आराळा असं आहे। गेली 6 वर्षे झालं या रस्त्याने मी प्रवास करत असतो। या शेडगेवाडी मधील या बोगद्यामधील ही जी रस्त्याची जी समस्या आहे, गेली 6 वर्षे झालं हे खड्डे बघतोय, हे पाणी बघतोय। यामधून येण्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनधारकाला ही कसरत करावी लागते। तर प्रशासनानं यावरती तातडीने लक्ष घालून लवकरात लवकर या रस्त्याची रस्ता मार्गी लावावा असं आहे। कुठल्या संघटनेने तुमच्या किंवा कुणाला निवेदन दिले होते किंवा अधिकाऱ्यांना काय? आता यामध्ये कसं आहे माहितीये का सर, की स्थानिक जे आमदार आहेत, काय स्थानिक आमदारांनी किंवा शेडगेवाडी मधील ग्रामस्थांनी असं आहे, सर्वांनी याच्यामध्ये लक्ष घालून याच्यावरती लवकरात लवकर उपाय व्हावा असं आहे। कारण या खड्ड्यामधून एकतर गाडी चालवता येत नाही, पाण्याचा एवढा प्रभाव आहे की याच्यामध्ये खड्डा जे वाहन चालवताना दिसत नाही, अपघाताचं प्रमाण होतं या। आणि ह्याला जबाबदार कोण? ह्याला जबाबदार म्हणून एकतर प्रशासनाला धरावं असं आहे, हीच आमची विनंती आहे।